तर शेख हसीना भारतात येणार आहेत अशी माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शेख हसीना या भारतात येणार असल्याची माहिती मिळते। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यानंतर त्यांनी ढाका शहर देखील सोडलेलं होतं। मात्र या सगळ्यानंतर आता ते भारतामध्ये येणार आहेत अशी माहिती त्यांच्याबद्दलची मिळते। शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यानंतर त्यांनी ढाका शहर देखील सोडलेलं आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकूणच अराजकता पसरलेली आहे बांगलादेशमध्ये आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। तिथली परिस्थिती आता गंभीर होत चालली असतानाच शेख हसीना या भारतात येणार असल्याची माहिती मिळते। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। संदीप, अगदी बरोबर आहे। आत्ताची मोठी बातमी म्हणावी लागेल की शेख हसीना या भारतामध्ये दाखल होणार आहेत। आपल्याला माहिती आहे राष्ट्रपती भवनामध्ये जो कार्यक्रम झालेला होता त्या कार्यक्रमासाठी शेख हसीना या भारतामध्ये आलेल्या होत्या। त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली होती। मात्र आत्ता लेटेस्ट 20 ते 25 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शेख हसीना या भारतामध्ये आलेल्या होत्या आणि त्यावेळेला देखील बांगलादेशमध्ये सध्या अराजकता पसरलेली आहे। पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यानंतर आता त्या भारतात दाखल झालेल्या आहेत। एकूणच परिस्थिती बिकट झालेली आहे। बांगलादेशमध्ये अराजकता पसरलेली आहे। लष्कर आता बांगलादेशचा ताबा आपल्या हातात घेणार आहे। लष्कर प्रमुख थोड्याच वेळात एक पत्रकार परिषद घेतील आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। पण तत्पूर्वी ढाकामधून शेख हसीना या निघालेल्या होत्या आणि त्या आता भारतात दाखल झालेल्या आहेत। त्याच्या आधी त्यांनी एक आपलं पंतप्रधान पदाचा राजीनामा देखील दिलेला आहे। त्यामुळे आता शेख हसीना यांची भूमिका काय असेल, लष्कर प्रमुख आपली भूमिका काय मांडेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। शेख हसीना देश सोडून आता भारतात दाखल झालेले आहेत। त्यांचं हेलिकॉप्टर भारताच्या दिशेने झेपावलेलं होतं आणि आता भारतात त्या दाखल झाल्याची माहिती मिळते। लष्कर प्रमुख थोड्याच वेळात बांगलादेशचे एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका स्पष्ट करतील। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय। प्रचंड अस्थिरता आहे बांगलादेशात सध्या। आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे। लाखो लोक रस्त्यावर आलेले आहेत। आपले दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्यासोबत आहे। संदीप, तर संदीप कडून आपण याबद्दल आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण आताची अपडेट, शेख हसीना देश सोडून भारतात दाखल झालेला आहे। प्रचंड तणावाची स्थिती आहे बांगलादेशमध्ये सध्या। बांगलादेशमध्ये आता प्रचंड अराजकता आहे आणि लष्कराने बांगलादेशचा ताबा आता घेतलेला आहे। शेख हसीना या भारतात दाखल होत आहेत।